कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 3 ते 4 दिवसात मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतील. नागपूरसह आसपासच्या परिसरात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. संततधार पावसामुळे तापमानात 2.3 अंशांची घट. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात पाणीच पाणी. मन, महेश आणि विद्रुपा नदीचं पाणी शहरात शिरल्यानं नागरिकांचे हाल. मनारखेड बॅरेजमधील 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग. नंदुरबारच्या सातपुड्यातील दुर्गम भागात दरड कोसळल्याच्या घटना. जाखंडी ते मणिबेली या मार्गावर दरड कोसळल्यानं रस्ता बंद. दरड हटवण्याची स्थानिकांची मागणी. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. पालखेड धरण 80% भरलं. धरणातून कादवा पात्रात 5754 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नंदुरबार जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पेरण्यांना सुरुवात. गेल्या 5 दिवसांपासून संततधार पावसामुळे रखडल्या होत्या पेरण्या. नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात दाट धुक्याची चादर. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणाचा मनसोक्त आनंद. वातावरणात गारवा. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार. भाजपचे महामंत्री विजय चौधरींची माहिती. तर भाजप नंबर 1 पक्ष राहणार. चौधरींकडून विश्वास व्यक्त. शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी 3 अटक. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विनोद हायस्कूल शाळेतील शिक्षकांवर एटीएसची कारवाई. मुख्याध्यापक चेतन डोंगरे, तत्कालीन सचिव गंगाधर डोंगरे आणि शिक्षक सदानंद जांगडेला अटक. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 345 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द. 6 वर्षात एकही निवडणूक न लढल्यानं कारवाई. तसंच त्यांचे कार्यालय देखील कुठेही अस्तित्वात नसल्याचं समोर. मेधा कुलकर्णींबाबत बदनामीकारक बॅनर प्रकरणी गुन्हा दाखल. पुण्यातील बॅनर प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार होती. आयोगानं पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. बॅनर प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. ठाण्यातील बेकायदा बांधकामावर कारवाई सुरू. 21 अवैध इमारतींपैकी 13 इमारतींचं पाडकाम पूर्ण. ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती. माजी आमदार जिशान सिद्दीकींचा 2 अनोळखी व्यक्तींकडून पाठलाग. 2 तरुण दिवसभर जिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होते. यापूर्वीही अनेकदा जिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तींनी पाठलाग केल्याची माहिती. 4 दिवसांपासून 2 अनोळखी व्यक्ती जिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होते. दोघांनी आधी सलमान खानच्या घराची रेकी केल्याची सूत्रांची माहिती. कार्यकर्त्यांना संशय आल्यानंतर दोघांना ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केलं. हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंची भूमिका एक, मात्र मोर्चे वेगळे. राज ठाकरेंची 5 जुलैला मोर्चाला हाक, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आंदोलन. पक्ष विसरून सर्वांनी एकत्र येण्याचं दोन्ही ठाकरेंचं आवाहन. राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नका. राज ठाकरेंनी मोर्चा काढल्यास त्यांना ताब्यात घ्या. गुणरत्न सदावर्तेंचं शिक्षण मंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र. तर राज ठाकरेंच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य. मनसेचा 6 जुलैऐवजी आता 5 जुलैला मोर्चा. आषाढी एकादशी निमित्तानं निर्णय. तर हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा हवा. 2 मोर्चे नको, मनसेचा आग्रह. 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याच्या उद्धव ठाकरेंना मनसेकडून प्रस्ताव. कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा निघावा, मनसेची भूमिका. हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूंची भूमिका. शरद पवारांना मान्य. सरकारनं हट्ट सोडावा. मातृभाषा हीच महत्त्वाची असावी, पवारांचं मत. शिंदेंची शिवसेना पुढील 2 दिवसात हिंदी संदर्भात भूमिका स्पष्ट करणार. मनसेच्या भूमिकेसंदर्भात त्यांची पक्षाची भूमिका ठरवणार. उपमुख्यमंत्री शिंदे पक्षातील सर्व नेत्यांसोबत चर्चा करणार. 1ली आणि 2रीला विद्यार्थ्यांना 3ऱ्या भाषेचं मौखिक शिक्षण दिलं जाणार. इयत्ता 3री पासून पुढे पुस्तकं आणि लिखाण विद्यार्थ्यांना असणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची त्रिभाषा संदर्भात माहिती. माझ्यावर ईडी सीबीआयनं 170 धाडी टाकल्या. माझ्या 6 वर्षाच्या मुलीची देखील चौकशी केली. सर्व त्रासामुळे माझ्या पत्नीला कॅन्सर झाला. अनिल देशमुखांचे आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा आणखी एक स्टेटस. बिना शिकायत और बिना निंदा किए एक दिन बिताकर देखिए. खुशी, शांती और सुकून कहीं ढूंढना नहीं पड़ेगा, अपने आप मिल जाएगी. जाधव यांचा आणखी एक स्टेटस चर्चेत. भास्कर जाधवांनी निवृत्ती घेऊ नये. कोकणच्या विकासासाठी भास्कर जाधवांनी राजकारणात राहावं. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. काही राजकीय पक्षांचं टोळकं मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतात. 10 ते 12 लोक केंद्राला, मुख्यमंत्र्यांना मला टार्गेट करतात. ते वक्तव्य त्यांच्यासाठी होतं. वादानंतर बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण. डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे नाराज असल्याची माहिती. तर लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचे संकेत. भोंगामुक्त महाराष्ट्र होणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन होणार असल्याचं महाराष्ट्र सरकारनं सांगितलंय. किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांच्या मानहानी प्रकरणी नितेश राणेंना कोर्टात हजर राहण्यापासून दिलेलं संरक्षण रद्द. राऊतांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टाकडून सशर्त संरक्षण रद्द केलंय.
बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचे बॅनर झळकावणाऱ्या विरोधात तक्रार. डेक्कन पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल. बालगंधर्व चौकात लावलेल्या बॅनरनंतर संताप व्यक्त. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली. 30 जून ते 18 जुलै दरम्यान मुंबईत होणार विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. अमरावती शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं रवी राणा आक्रमक. विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार राणा यांनी धारेवर धरलं. सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती. खासदार वर्षा गायकवाड यांनी सुरेशचंद्र राजहंस यांना नियुक्तीचं पत्र दिलं. सुरेशचंद्र राजहंस वर्षा गायकवाड यांचे कट्टर समर्थक. पुण्याच्या खेडमधील आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलासराव शिंदेंची बिनविरोध निवड. सरपंचांच्या पत्नीचा जल्लोष. सरपंच पत्नीनं खांद्यावर घेतलं. पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील पोलीस तस्कराचा पाठलाग करतानाचा थरारक व्हिडिओ समोर. तरुणाला पकडताच गांजा तस्करीचा रॅकेटचा पर्दाफाश. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. आरोपीकडून तब्बल 6 किलो गांजा जप्त. वाशिमच्या जोगेश्वरी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 शेतकऱ्यांना वाचवण्यात यश. प्रशासनाकडून शेतकऱ्यांचा रेस्क्यू. जोगेश्वरी परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानं पूरपरिस्थिती. बबनराव लोणीकरांना सत्तेचा माज चढलाय. शेतकऱ्यांच्या जीवावर लोणीकर मोठे झाले. त्यांना बोलायला लाज वाटते का? खासदार बजरंग सोनवणेंची टीका. तर लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. संजय देशमुखांची मागणी. पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीनं जामिनासाठी अर्ज केलाय. जामीन अर्जावर आज निकाल येणार. आरोपीला जामीन मिळाला तर जीविताला धोका निर्माण होईल. पीडितेच्या वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद. महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण. तरुणाचा आरोप. तरुणानं केलेल्या आरोपाचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ कांदिवली स्टेशन परिसरातील असल्याची माहिती. 32,000 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगाराचं वितरण. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 301 कोटींचा निधी शासनानं मंजूर केला होता. स्वाती साठे यांची विशेष कारागृह महानिरीक्षकपदी नियुक्ती. जालिंदर सुपेकरांच्या बदलीनंतर स्वाती साठे यांची नियुक्ती. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर सुपेकरांची बदली करण्यात आली होती. पुण्यातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना पालिकेची नोटीस. शहरातील वाडा मालक आणि भाडेकरूंचा विरोध. पुणे पालिकेकडून वीज आणि पाणी पुरवठा खंडित. मुंबईत ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण आंदोलन. वेतनवाढ करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मुख्य रस्त्याची दुरवस्था. मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा संताप. प्रशासनानं तत्काळ लक्ष घालून मार्ग दुरुस्त करण्याची मागणी. धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणणाऱ्या 12 नगरसेवकांना पोलीस संरक्षण देण्याची शिंदेंच्या सेनेची मागणी. जळगावातील कानळदामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचं आयोजन. अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वेगवेगळ्या आयोजनांचा 2000हून अधिक लाभार्थ्यांनी घेतला लाभ. कल्याण शहरात अंमली पदार्थ विरोधी पोलिसांची जनजागृती रॅली. पोलीस मित्र बनून विद्यार्थ्यांना पुढे येण्याचं आवाहन. पथनाट्य रॅलीतून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील 10 वर्षांपासून प्रलंबित यंत्रमाग उद्योजकांच्या परवान्यांचा प्रश्न मार्गी लावल्यानं आमदार राहुल आवाडेंचा इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि यंत्रमाग उद्योजकांतर्फे सत्कार. शाळा. धुळे जिल्ह्यात आपदा सखी आणि आपदा मित्र यांच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन. आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण घेऊन मदतीसाठी सज्ज व्हा. अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांचं आवाहन. नंदुरबारच्या शहादा शहरात मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पालिकेनं मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. कोल्हापुरात अंमली पदार्थ प्रतिबंधन दिनानिमित्त शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि DKASC कॉलेजच्या वतीनं जनजागृती व्याख्यान तसेच चर्चासत्राचं आयोजन. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मुरबाडच्या धसईत मध्यरात्री सशस्त्र दरोडा. परिसरात भीतीचं वातावरण. 5 ते 6 चोरट्यांनी शस्त्रांच्या धाकानं घरफोडी करत 1.5 तोळे सोनं आणि सुमारे 20,000 रुपये चोरले.